विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई पदभरती 2025 संदर्भात काल एक जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या जी-आर मध्ये वयवाढ संदर्भात मुद्दा त्यांनी क्लिअर केला आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असेल की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल, अर्ज प्रक्रिया या ठिकाणी कधीपासून सुरुवात होईल आणि एकूण 15,631 पदे भरली जाणार आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलेले आहे. नक्की त्याच्यामध्ये वयवाढ मुद्दा त्यांनी क्लिअर स्पष्ट केला नाही की वयवाढ 88, 89, 90, 91, 92 या वेगवेगळे या ठिकाणी जन्मतारखे आहेत, वेगवेगळे साल आहेत. त्यांना कोणना नक्की जन्मतारीख कोणत्या जन्मतारीखनुसार त्यांना या ठिकाणी वयवाढ देण्यात आलेली आहे, कोणते विद्यार्थी बसणार आहेत, डिटेल्स मध्ये तुम्हाला समजून सांगेल. आणि अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. ठीक आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा एक मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे की फक्त 6% विद्यार्थी सबस्क्राईब करतात, हजारो व्ह्यू येतात, परंतु फक्त 6% विद्यार्थी सबस्क्राईब करतात. बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी 94% लोक या ठिकाणी फक्त व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सर्वांना विनंती आहे, सबस्क्राईब करून घ्या, अपडेट मिस होऊन देणार नाही. तर जो कालचा जी-आर आलेला आहे तुम्ही सर्वांनी बघितला असेल आणि या ठिकाणी जर बघितला नसेल तर आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हायचं आहे. ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही जी-आर बघून घ्यायचा आहे. आता जी-आर मी या ठिकाणी ओपन करत आहे, त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगेल. याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई कारागृह वेगवेगळे संवर्ग आहे, घटक आहे, त्यांना मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे. आता जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण सर्वांनी जी-आर तुम्ही काल बघितला असेल. हा फक्त या ठिकाणी पोलीस शिपाई वगैरे चालकची, बॅट्समनची, SRPFची आणि कारागृहाची किती पदे आहेत हे बघून घ्या. टोटल 15,631 पदांची ही जाहिरात प्रसिद्ध होईल. आता या ठिकाणी वयवाढ मुद्दा क्लिअर करण्या अगोदर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो, या ठिकाणी वेबसाईट आता मेंटेनन्सला विभागाने घेतलेले आहे. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये, म्हणजे आज तारीख आहे 21 ऑगस्ट, म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं आहे की 28 ते 29 ऑगस्ट पर्यंत तुमची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल. आणि माझ्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो, 4 ते 5 ऑगस्ट 4 ते सॉरी सप्टेंबर 4 ते 5 सप्टेंबर या दरम्यान अर्ज प्रक्रिया सुरू झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मी इथे क्लिअर करून घेतो. वयवाढ संदर्भात मुद्दा बघू शकता. आता एवढाच 4 नंबरचा जो पॉइंट आहे तो तुम्हाला सांगतो. आता हे या ठिकाणी बाकीच्या उमेदवारांना 450 रुपये चलन आणि राखीव उमेदवारांना या ठिकाणी बघू शकता 350 रुपये चलन एवढे असणार आहे. आता हा मुद्दा इथे मी क्लिअर करून घेतो. इथे काय म्हटलेलं आहे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. सन 2022 व 23 मधील बघू शकता, सन 2022 व 23 मधील संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेकरता आवेदन म्हणजे अर्ज सादर करता येण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. तर अशा या ठिकाणी या या ओळीचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. 2022 आणि 23 मध्ये ज्यांनी या ठिकाणी पोलीस भरती शिपाईची या ठिकाणी वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये वयवाढ भेटणार आहे. आता 2022 मध्ये कोणी वय ओलांडले तर 1989च्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये वय ओलांडले आहे. आणि 2023 मध्ये 1990, आता इथं 22चा आहे, 1989च्या विद्यार्थ्यांनी वय ओलांडले आणि 2023 मध्ये 1990च्या विद्यार्थ्यांनी वय ओलांडले. म्हणजेच याच्यामध्ये पात्र ठरताना कोण दिसत आहे, पूर्ण माझा सांगण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये 22-23 मध्ये वय कोणी ओलांडले, 1989 आणि 1990 या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये वय ओलांडले आहे. या ओळीनुसार 1989 आणि 90 वाले विद्यार्थी याच्यामध्ये 100% पात्र ठरत आहेत. परंतु राहिला प्रश्न 1991 आणि 92 वाल्यांचा, ते याच्यामध्ये पात्र ठरतात की नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो. तर या 100% या ओळीनुसार कोणते पात्र ठरतात तर 1989, 1990 वाले आणि 1991 वाले जे आहेत ते फेब्रुवारी पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे ते विद्यार्थी याच्यामध्ये पात्र ठरतात. परंतु सांगण्याचा मुद्दा मी तुम्हाला एक इथे वरती क्लिअर सांगून घेतो. याच्यामध्ये 100% मी तुम्हाला इथे सांगून देतो की 1988 वाले या ठिकाणी पात्र ठरत नाही. मुद्दा इथेच संपून का 1988 वाले ते कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे पात्र ठरत नाही. आता इथं क्लिअर झाले, 1989 वाले पात्र ठरतात, 1990 वाले देखील पात्र ठरतात. परंतु 1991 आणि 92 वाले पात्र ठरतात. तर माझा या ठिकाणी वैयक्तिक अंदाजानुसार मी तुम्हाला इथे 100% माहिती सांगू इच्छितो. 1991 आणि 92 म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढा आहे, 1989, 90, 91, 92 वाले सर्व विद्यार्थी पात्र ठरतात. आता या ठिकाणी येथे लहान मुले
जी या ठिकाणी बघू शकता, इथे या ठिकाणी बघू शकता मोठी मुले बसतात. मोठी मुले कोणती आहेत तर 1989 आणि 90 वाले विद्यार्थी बसतात आणि 1991 आणि 1992 वाले विद्यार्थी इथे का बसणार नाहीत? म्हणजे त्या ठिकाणी बघू शकता मोठी मुले बसतात. जास्त वयाची मुले बसतात आणि हे 91-92 वाले कमी वयाची मुले बसत नाहीत. असे विभाग करणार नाही. तर आता सॉफ्टवेअर कसे डेव्हलप केले जाईल हे तुम्हाला सांगतो. जे या ठिकाणी जे वयोमर्यादा जाहिरातीमध्ये स्पष्ट केली जाईल, की कोणत्या तारखेपासून विद्यार्थी बसतात. आता तुम्हाला सांगायचं माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला एवढं सांगायचं आहे, 1989, 90, 91, 92 एवढे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये पात्र असणार आहेत. सॉफ्टवेअर असे बनवले जाईल, की 1989 पासून 1992 पर्यंत जे ओलांडली आहे मर्यादा, ते सर्व पात्र ठरणार आहेत. जी-आर मध्ये असा उल्लेख केलेला नाही, की 91-92 वाले विद्यार्थी बसणार नाहीत. असा उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता याच्या संदर्भात YouTubeवरती हजारो YouTube चॅनल वाल्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे, की कोणते विद्यार्थी त्यांनी सांगितले आहे. ओळींचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. 2022-23 मध्ये वय ओलांडली आहे. वय ओलांडली आहे त्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी 89 आणि 90 वाले विद्यार्थी पात्र ठरतात, असा त्या ओळींचा अर्थ होतो. त्यांचे देखील 100% बरोबर आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता मोठे विद्यार्थी बसतात आणि लहान विद्यार्थी बसत नाही वयोमानानुसार. तर हे 100% विभागाने चुकीचे असं विभाग करणार नाही, माझं वैयक्तिक मत आहे. 89 वाले, 90 वाले, 91, 92 वाले सर्व विद्यार्थी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत. फक्त कोणते विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत तर 1988 वाले विद्यार्थी याच्यामध्ये पात्र ठरणार नाहीत. हे माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. 1990 पासून ते 1992 वाले सर्व विद्यार्थी येथे पात्र ठरणार आहेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, तुमचं देखील वैयक्तिक मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांनी कुठेही जी-आरमध्ये म्हटलं नाही, की 91-92 वाले विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत. आता हे स्पष्ट कधी होईल? हे सर्वांचा झाला अंदाज. ठीक आहे. आता हे स्पष्ट कधी होईल तर फॉर्म भरतानाच हे स्पष्ट होईल. त्याच्या अगोदर या ठिकाणी विभागाने एखादं प्रसिद्धीपत्रक काढले तर तुम्हाला अपडेट देईलच. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर नक्की विचारू शकता. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.